सराटीला आम्ही जालना जिल्ह्यातील सर्व स्वयंसेवकांनी आपल्याकडे व्यतीत मनाने विनंती केली आणि अंबडच्या झालेल्या यलगार सभेनंतर पेटलेली आणि या झुंडशाहीला उत्तर दिल्यानंतर ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या विचाराची ही चळवळ आज महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाने ही चळवळ आज पुढे जाते याचा आम्हाला आनंद आहे। साहेब, काही गोष्टी आपल्या समोर आम्हाला या ठिकाणी नक्की मांडायच्यात, त्या म्हणजे आपल्याला ज्या 26 जानेवारीच्या अधिसूचनेला हरकती दाखल करायच्यात, त्या हरकती दाखल करताना अनेक गावांमधून मोठ्या प्रमाणामध्ये हरकती मिळत आहेत, पण एक हरकत दाखल करण्यासाठी जवळपास 20 रुपये खर्च येतोय। तर साहेब, आज मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय की मुख्य सचिव आणि सचिवांना विनंती करून जर प्रत्येक तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर या हरकती आपल्याला एकत्रितरित्या देण्यासाठी त्यांनी जर परवानगी दिली तर आपल्याला या लाखोंच्या स्वरूपात तयार होणाऱ्या हरकती त्याच्यावर आपल्याला त्यांना उत्तर देता येईल। त्याचबरोबर साहेब, एक खंत आपल्याला या महाराष्ट्र शासनासमोर व्यक्त करायची आहे की मराठा समाजाचा सर्वे करण्यासाठी गावोगाव त्यांनी प्रगणकांना पाठवलं आणि ओबीसींच्या हरकती घ्यायला आपल्याला सांगतायत, पण या सर्वे मध्ये सुद्धा अनेक त्रुटी निर्माण झालेल्या आहेत आणि या त्रुटी अशा आहेत की आयटी रिटर्न भरणारे लोक सुद्धा सांगतायत की आम्ही झोपड्यांमध्ये राहतोय। आम्ही सामाजिक आणि सर्वे जर खोटे सर्वे होणार असतील तर त्यातून तयार होणारा अहवाल सुद्धा खोटा असणार आहे आणि म्हणून याच्या अहवालाची सुद्धा योग्य प्रकारे चौकशी आणि त्याची अत्यंत मांडणी करताना त्याची सखोलपणे मांडणी झाली पाहिजे अशी सुद्धा विनंती करतो। काल परवा दिवशी आमच्या अंतरवालीच्या उपोषणकर्त्यांनी आपल्या समोर मंडल आयोग मी चॅलेंज करेल अशा प्रकारचं वक्तव्य केलं। मी त्या उपोषणकर्ता माझ्या कमिटीमध्ये काही दिवस संघटनेचा उपाध्यक्ष होता, त्याला सांगितलं भुजबळ साहेबांना चॅलेंज करण्या इतकी तुझी कुवत नाही, तुझ्याकडे ती लायकी नाही। जर तुला मंडल आयोगावर चर्चा करायची असेल तर हा सत्संग मुंडेच तुझ्यासाठी काफी आहे। भुजबळ साहेब या देशातील ओबीसींचा आवाज आहे आणि तो आवाज बनूनच राहील। साहेब, दुसरी एक गोष्ट आहे की ज्या गोपीनाथ मुंडेंनी जातनिहाय जनगणना करण्यासाठी या लोकसभेमध्ये भाषण केलं, समीर भुजबळ भाऊ पण त्या लोकसभेमध्ये होते। या मुंडे साहेबांच्या या जातनिहाय जनगणनेची उद्घोषणा आणि जोपर्यंत जातनिहाय जनगणना होणार नाही तोपर्यंत आपली ही चळवळ थांबणार नाही। आणि साहेब, मी आज या करतो की 2 घोषणा आपण सगळ्यांनी करायच्यात की जातनिहाय जनगणना होत कशी नाही, त्याचबरोबर जो ओबीसी हित की बात करेगा एकच पर्व। धन्यवाद साहेब।